मी मोनालिसा कचरा काढू कसा वरून बनला कसा सासऱ्याच्या पायी हाय मय परम 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 सुंदरी 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 म्हातारा माणूस पुढे बसलाय तुझं काय डोळे माझे डोळे फुटले तुमचे चांगले आहेत ना मोबाईलच्या बाजूला म्हातारा माणूस उठत येत देवा देवा पांडुरंगा रे मी म्हणते या थंडीत काय तुम्हाला काय वावजडे भरले की काय देवा पांडुरंगा ऐकतोस ना रे अरे असं ऐकण्यापेक्षा एखादा भाव उचल उचल देवा पांडुरंगा म्हातारे एवढं म्हणतात ना तर त्यांना खरोखर उचल तुला एवढा म्हातारा जर झालाय देव झाडू मी काढतो म्हातारा हो काय तुम्हाला कचरा काढायचा आहे कचरा काढायचा आहे मी झाडू बाळ देऊ काय ठेवते इथे आणि हा घे बांबू आणि पुन्हा घर साफ करा बघा बघा इथे कोळसे झाले नुसते बसून घ्यायला पाहिजे कोण देणार तुम्हाला पहिले घ्यातात आणि पुन्हा साफ करा देवा पांडुरंगा अरे कशाला एवढं माझा हाल करतोस रे देवा देवा रे देवा मला नेत कसा नाही पण मी म्हणते तुम्हाला देवच कशावर नेल हा भर दिवसाचा यम येतो ना यम तो पण घेऊन जाईल अगं मला यम येऊ शकत नाही हो मग काहू का माझ्या पुढे यम उभा आहे ना म्हणजे मी यम नाही अगं तू यमापेक्षा भारी आहे हो जर मी यम असेल तर माझा रेडा कुठे आहे तू येणार गेलाय ना कामावर अगं आलाय ना आला आला लागलं बघा तिला आजू लागलं कुठे लागलं इथे इथे लागलं लागलं काय नाही जरा असं लागलं काय बोलता काय अगं पोकळ बाबू किती लागणार हो पोकळ असू दे तर भरी वाचू दे ज्याला लागतो ना त्याला चांगलाच लागतो होय काय आता लागलाय ना मग असू दे जा आतमध्ये जाऊन बाम लाव बघू तुम्ही लावताय काय मी लाव हा तुम्हीच लावून द्या मी लाव अरे बाम लावशील तर लाव हात मात्र चांगलं धुवा चांगलं धू नाही तर कट कुठतरी अंगाला लागायचं नाही अंगाची आग व्हायची हो जा बसा तुम्ही काय 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 म्हटलं बोलता तरी काय सरबरी हे लगेच ते बाबा तुझी बायको आहे की काय हा बसायचंय काय 5 मिनिटं बसून देत नाही रे इथं बसलो झोपून देत नाही उठा अहो पण तुम्हाला अरे बाबा सारखी उचल लवकर उचल नको ते काम पराक्रम मिळालं काय रे होतास कुठं म्हणजे इथं अरे इथं म्हणजे गेला होतास कुठं खेळायला गेला होता असं पोरं ती खेळणार खेळणार म्हणजे गेला होता कुठं दिवसभर इथं नव्हता काय तू खेळला तिकडे बा काय झालं काय सांगू बाबानो आता धरून अट्टंबार फेकत होतो बघितलं पराक्रम हातात फेकून अट्टंबार वाढत होता पोरं खेळतात हातात म्हणून हा मग काय झालं मग काय फेकता फेकता हात गेला पाठी मग झालं काय तेवढ्यातच फुटला बघितलं काय करायचं हा बघा काय मारतोच कशाला म्हणजे काय हो नशीब हात पाठी गेला पुढे गेला असता मग काय झालं असतं काय 2 ऑक्टोबर एक रॉकेट लागला असतं नको तर बोलायला बसाल तुम्ही बसा गेला काय बसतो अरे पण शाळेत जायचं अरे हा का कोकळतोय अरे काय झालं बा हो त्याचं मास्तर होतं त्याला शाळेत नेला पंड्याला बाबर मी नाही तुम्ही लापा तुम्ही अरे का मी माझ्या मास्तरला सांगितलंय माझं म्हातारं बाबा मेलं नाव झाल्याशिवाय शाळेतच जाणार नाही म्हणून कारच्या माझा म्हातारा इथं जिवंत आहे त्याला काय मारून टाकते की काय अरे मारून टाकतो काय बोलतोय बघ काय बोलतोय विचार त्याला बाबा काय झालं काय नाही ग माझा बापूस का तापलाय विचार त्याला बाबा काय झालं कुठं जाय इकडे माझं सोन्यासारखं मला कोणत्या उकी दोघीत असतो काय बस बस जा तू नुसतं आपलं काही बोलत बसतं
काय बोलत सांगू काय तुला काय बोलत हो काय झालं मास्तरांनी त्याला शाळेत बोलवायला पाठवली मास्तरांना काय सांगितलं त्याला काय सांगितलं माझं म्हाताऱ्या बाबा मेले 10 झाल्याशिवाय येणार नाही तिच्या मायाला दात काय करते म्हातारा माझं जिवंत आहे पुढ्यात मी म्हणते असं बोलल्यानं पण मरतं काय काळजी शापाने काय मरते काय नाही ना मग एवढं काय होतंय एवढं काय जिवंत आहे म्हातारा मी विचारते बंडे तू सर्व बोललास हो भाऊ कोणचं तुझं माझं करतेस मामाच्या गावाचं करते त्याला वस्ताला अशी कानाखाली वाजून माहिती आवाज कमी करा जमलं काय करताय याला भेटलं ना तुम्हाला ते पण म्हणता करीन मला सर्वात कुठचं म्हातारे तुम्हाला काय होतंय मला काय वाईट आहे माझा म्हातारा मेलेला चालतो हिथं मरायला काय आवाज खाली करा आवाज खाली सरबरीत गप्पा वाचा इथे अरे बाबा सकाळभर चहाचा घोट ना रे देवान चहाचा घोट नाही काय हा म्हातारा लाक्या उडवतो हो सकाळपासून 5 कापली होता इथे हो चहा पियाले तू पियाले पण या बंड्याचं भांड्या बटर तो पण खाल्ली काय सांगते माझं बटर पाठी घेऊन गेलो होतो काय बटरचं पॅकेट घेऊन होय काय बस बडबड जास्त झाली मला जेवायला वाढ जेवायला वाट बघा जेवायला वाटते अगं अशी काय करते अरे दिवसभराचा कामावर आलेला माणूस जेवायला नको तुम्ही दिवसभर या मी तर आरामात राहते ना काय बोलतात हो सकाळपासून हे करते काय बोलू हा अगं मी काय म्हणतो तुझं काय कलकल फुटत मला सांगितलंस काय पण तुम्ही कधी प्रेमाने विचारलं का मला नाही कुठं फुटतोय हा इथून हा मानाचा काटा आहे ना त्याच मला डबडबतोय आता बोलू काय बरं वाटलं आता बघ बरं वाटतं जरा खाली हा बरं वाटलं राहतावाय का तुझ्या मायला तुला बोलायला दाबतोय दुखतोय तिथं चेपतोय साडा बोलतो असं गुणगुण अशा फोडून टाकील माहिती का सरबारी झालेला म्हणजे अरे बघ बायकोचा बैल बघ बायकोचा बैल तेवढं कसं लगेच म्हणता येतं पण माहितीये काय माहितीये काय ह्या बैलामुळं या शेतात या रताळीची शेती झाली तुम्हाला बैल भेटली बैल मला काय बोलली की तुम्हाला लगेच दिसते मला बैल बोलली रताळ बोलली मला बोलली असू दे ना पण याच माजलेल्या यालावरच रक्ताला आहे की अरे येल केवढा माजलाय रक्ताला एवढं कसं करता रक्ताला तुम्ही का बसते काय गिरायला भेटलं ना तुम्हाला हजार सांगते जर माझ्या ऍक्शन वरून दाखवली ना मी सांगते बेकार बाई आहे मी सांगून होते तुम्हाला काय करीन ना घसरून टाकीन तुम्ही का बसता मी तर भूक राहिला मला त्याचं काय नाही सांगून होते तुम्हाला तिथे अरे अशी काय करते तर जेव्हा जवळ मला मी मुळीच वाढणार नाही सांगून होते तुम्हाला बंड्या इकडे ये रे काय माहिती आहे काय आज मला पगार झाला मग येणार काय पगार झालाय पगार झालाय तो काय म्हणता बरेच पंढरपूर नव्हते गेलो पंढरपूर जाऊन येणार होतो होय काय पंढरपुरात गेलो सोनापुरात जायची पंढरपुरात एकाचा पैसा इकडे जातात मारा करून झाला नाही का तुमच्या घ्यायला भेटतो ना तुम्हाला तुमची हजार पुढे पुढे बोललात ना आणि ऍक्शन वर दाखवलीत ना सांगून ठेवते तुम्हाला गप्प बसायचं जाम कडक पाहिजे लाकडाचं तोंड असताना तुम्हाला जेवायला वाढणार तुम्हाला जेवायला वाढणार तर कोणाला वाढणार बघितलं पगार झाला तसं ते जेवायला वाढायला तयार मग जरा नुसती कोकळत होती चला तिला जेवायला वाटते चला लोक चला म्हणजे चला लोक या चला या तुम्ही कुठं असता
बाहेर गिळायचं सांगून देते तुम्हाला. माझ्या घरात काय या सांगून देते तुम्हाला. चला तुम्ही. वेगळी या आज आपण सगळ्यांनी बाहेर जेवायचं. अरे मस्त वातावरण आहे की. अरे कार्ट्या मला असं बाहेर बसून जेवायची सवय नाही. सवय नाही हा. सवय करून या लागल. अरे तुम्ही पण बाबासारखं म्हातारा झालो ना हा. तुमचं पण ताट मी इथं आणून देणार आहे. काय बोलतोस तू? हा, बघितलं काय हा वसाडा बोलतो तरी काय. अशी कानाखाली वाजवली ना यासाठी ते 9 महिने तुला मी पोटात वाढवलं. अरे सांगितलं होतं कोणी. हा? बाई काय हा बोलतो. अरे कार्ट्या उलट बोला चड्डी काढून मारेन. कोणची माझी का तुमची. तुम्ही चला. हा तुम्ही चेंगड आहे माहिती ना तुम्हाला. चला तुम्ही या लवकर चला हा, लवकर. बोलो. तुझं मायला अगं माझ्या इथं म्हाताऱ्याचा जीव गेला असता. हा तुला झालं काय बोंबल्याला. घुस आली घुस. हा हो. तुझ्या मायला घुस आलेली एवढी बोंबाटलीस. मग आली मग गेली कुठं. हो मला बघितलं अशी मागच्या मागं कोण गेली. अरे मागच्या मागे जायला नाही तर काय. अहो एवढ्या मोठ्या खुशीसमोर एवढी बारकी घुस थांबल काय. आता जेवण तुम्ही वाढायचं सांगत होते तुम्हाला. या चला या लगेच वाढायला. हो घ्यायला पाहिजे ना. चला लवकर चला लवकर. या लवकर. चला लवकर. नको काय तुम्हाला काय शेतात काय काय बळीता कुठं आहे. इथं काय मांडत दिसत नाही तुम्हाला. आणि काय हो. बड्या. अरे बघ भांडतात बघ कशी ती. बाबरो ती रोज तशीच वाटतात. काय म्हणतोस काय. वाटतात हा. वाटतात यातनं कडी लावून घेतात. मग बाहेर आला परत करता वाटते आपण इथं आहे. अशी म्हणतात. हो मग राहू दे. हो बस शाळेत करून गेला तू. शाळेत होय. बरं, भात बघोय. हा आपल्या ठेवील काय शिल्लक. ठेवी हा? मामा, पगार झाला तुझं जेवण कसं पुढ्यात. वा काय लय भारी बनवलं. तुमचं पोट भरलं ना. आमचं भर. मग तुम्हाला नको जेवायला. अरे बघ पोराचं एकदा पोरात जेवला ना बापचं पोट कसं एकदम आपोआप भरतं. बघ काय झालं. हो तुम्ही फोन देतो ठेवून आलात. राजापण्यांचा फोन आला होता. राजा आपटे. हा हो काय म्हणताय. हो आपल्या बायला पोरगा बघायला जायचंय ना. आपल्या अरे होय. मग? कोण तो खाते राजा आपट्या. होय काय म्हणतोय. हो आपल्या बायला पोरगा बघायचाय ना. ते बघायला जायचंय. होय हा येता राहिलो तुम्ही. चला भंड्या जाऊया. कुठं काय जेवण वाढलं ना. तुम्हाला सांगते 1000 म्हातारा येणार त्याचं ते मूळच्या नाही सांगून होते. अगं बायला पोरगा बघायचा तर बाबाला नको. पण मी म्हणते आपल्या दोघांमध्ये नकोचं लोणं काय कशाला. आपण जातोय ना. लोणना काय उचलून न्यायचं घ्यायचं ना. हो तुम्हाला एवढा मोठा पुलकाची जा दोघांनी. मी त्या घरची तुम्ही भांडू नका. तुम्ही जाऊन या. असं माझ्या धाकात राहायचं सांगून देते तुम्हाला. आणि डोळं कोणच्या वर करता. खाली जायचं ना. जाऊया ना. मला म्हणलं त्याला उशीर नको. जाऊया म्हणजे पिशवीत ना राहिलं. अहो, काय म्हणते तुम्हाला. हो आता तुमचा पगार जाऊ दे. 4 वडे पण बनवले होते ना. तिथे बंड्याला 4 ठेवलेत आणि माझ्या बाबांना घेतलेत. मग यांना नाही ठेवलंस. त्यांना वडे पाचतायत. होय काय त्यांना पसंत नाही का. हो. आमच्या बाबाला एवढं पसंत नाही. तुझ्या बाबाचं एवढं पसंत काय. त्यांना किती आवडतात माहिती आहेत ना. तुला सांगतो हजवड त्या मामाच्या मामाने खाल्ली ना. नाही ना उद्या दिवसभर धावत परत राहिलं तर सांगेन तुला. काय तू आताडी वाढू काय. माझ्या बाबाचं बोलतोय पण स्वतःच्या मामाच्या बाबाच ना. ते पैसे कसं 2 रुपये द्या 5 रुपये द्या मागतोच ना. मी सरीबरी झालेला. तुम्ही चला त्याच्या नादाला लागू नका. मला चेंगट झाला. चला लवकर. हे जाऊ दे महत्वाचं राहिलं. काय महत्वाचं राहिलं. जायचं करा. मी साडी नेसू काय. साडी नेसू काय मग काय उघडी ती. मायला साडी साडी बाई आहे. साडी बाई तुम्हीच बघितली ना. होय काय चला.
मयूर महेश काताळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच पिशिता संतोष भोड दत्तवाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे रितेश नागरिकी करतो तो अरे रेडा सोडलाय मी चरायला नाही. हा तो नुकोची गाणी वाजवते मी आला नाही तो कधी नाही गाणी वाजवणार. पैसे मरशील ते खाली बघ पुढं बघ. हे हल्लीची पोरं ही अशी मोबाईलवर बघित जातात अशी तोंडावर पडतात. ह्याच गावाचं ना? याच गावातलं म्हणजे काय त्या राजा आपटेंचं घर कुठं? आपट्याचं आपट्याचं ते बेंद्रीच्या कडेला आणि बेंद्र्याचं आपट्याच्या कडेला आपटेचं बेंद्र्याच्या कडेला हा, होय. आणि बेंद्र्याचं आपटेच्या आपटेच्या कडेला. हो पण ते दोघांची कुठं? कडेला अहो मी इथं पुण्यात ना आलोय. हा. त्यांच्याकडे जायचंय मला. त्यांच्याकडे जायचं कसं? वाटण अहो पण कुठले वाटत जाणार? त्यांच्याकडे जाते ती रेडा बघायला आग लागली हो त्या म्हैस मला थांबला. अरे ते रेडला असं करतो मरायला मध्ये आला असतो. अरे पाहुण्या घेतला तरी आदर ठेवा जरा. अरे काय मुद्दा मारला काय मी? मला समजत नाही का पाहुणा आलास ना. अरे नशीब बॅग होती माग म्हणून. तात्या हा तो रेडा तुमचा आहे? नाही तू आणलाय सांगायची. हो तसं नाही हो लोक म्हशी पाळतात. हा, बरं. तुम्ही रेडा पाळलाय. रेडा काय तुम्हाला दूध देणार आहे? हा येडाच आहे. रेडा म्हणतो दूध देणार नाही. अरे रेडा दूध देत नाही मग रेड्यामुळे म्हशी दूध देतात. येडा साला वाजवीन. नको नाही मी. अरे वा उद्या पण कार्यक्रम आहे. आपण कुठे जातोच कुठे पाठी उपास काय घेऊन? हो तुम्हाला बोललो ना सांगा ना त्यांच्याकडे जायचं कसं ते. अरे वाटण या सैर बरी. तुम्ही काहीतरी चुकताय. हा? तुम्ही काहीतरी चुकताय. काय रे? अरे मी काय चुकतोय? कशाला जातो विचारा ना मला. काय पाहुणा आहे? मी कशाला झक मग आम्ही जाऊ. मी जाऊ. अरे मी कशाला विचार? हा बरं विचारतो मुद्दे आता म्हणतोय ते विचार कशाला जातोय ते आपल्याकडे. बर विसरलो होतो पण. काय झालं माहितीये काय? मी असतो पुण्यात. काल त्या राजा आपटीने मला फोन केला होता मुलगी संदर्भात. त्यांच्याकडे मुलगी बघायला जाते. पोरगी बघायला जातोय. पोरगी बघायला जाते त्यांच्याकडे. तुझ्या पोरग्याला? हो मला. तुझ्या मायला तू पोरगा आहेस? हा पोरगा हो खरंच अजून माझं लग्न नाही झालंय. वय किती तुझं? माझं वय 42. 42 होतं. अरे एवढ्या वयात मी 4 वेळा लग्न केलं असतं. अजून काय मरतोय मी? काय माहिती काय हो त्या नोकरीच्या नादात लग्न करायचं राहून गेलं. मग अरे तिच्या मायला इकडे पण तर इकडं पोरगी बघायला का आलास तू? का? मुंबई पुण्यात तुम्हाला पोरी गावत नाही? अरे तुम्ही साल्यानो चाकर मानी इकडं गावाला येता पोरी बघायला आणि गावातल्या सगळ्या पोरी मुंबईत घेऊन जाऊ. या आमच्या गावातल्या पोरांनी करायचं काय? काय करायचं? तुम्ही मला का बोलताय? मला तुमच्या चाकर मान्यांच्या वरातीत नुसतं नाचायचं काय त्यांनी? तुमच्या बायका बघित काय करायचं या गावातल्या पोरांनी? काय रताळी बाजून खायची? हो पण ती रताळी हवेत ना मारण्याची झाडाची काय नाही परत जर इकडं गावाला पोरी सोडीन करून. तुम्ही मला का बोलताय? पोरी कसल्या बघता? आमच्या तात्यांक पोरी पाठवायची 101 उपाय आहे. ए बाबा ह्याला एक उपाय सांग रे. ह्या तात्यांकडं पुरी पाठवायचे 101 उपाय. हो मग परवाच्या का पोर गेले तात्याने उपाय सांगितले. ह्या तात्याने एका पोरग्याला उपाय सांगितले. मग काय त्यानं पोरगी पटवला. त्याने पोरगी पटवला पण पटवला नाही पळून जाऊन लग्न पण करून आला. पळून जाऊन लग्न पण केला? काय सांगतोस काय? अरे पण ती पोरगी कोण होती? तात्यांची बायको. तात्या
बायको पळून जाते म्हणजे तुमच्यात काहीतरी गैरसमज आहे. कसली कमतरता? माडशा 100 पोरं आहेत, त्यातली 7 पोरं तात्यांचीच आहेत. 100 पोरातली 7 पोरं तात्याची? प्रत्येक वर्गात एक पोर आहे तात्यांचं. तात्या 100 पोरातली 7 पोरं आणि प्रत्येक वर्गात एक. हो तात्या कुठेतरी थांबा जरा. हो तात्याने आवर घातली ना, हीच तात्याची चूक झाली. तात्या थांबले, तात्याची चूक झाली मग म्हणून बायको पळून गेली. तात्या काय बोलतोय तो? अरे काय बोलतोय, खरं सांगतोय. अरे ती बायको गेल्यापासून काय माझा हाल झाले तर काय सांगू तुला. त्या 5 पोरांचं करता करता नाकास 9 आलं माझं. अरे कोण कुरकुरा मागतोय, कोण काय वेपस मागतोय काय. अरे जत्रेत गेली ना एखाद्या ती 5 पोरं एखादी फेपाटं मागत आणि सगळी पेपाडी मागतात. एका दुकान घेतो मला 7-7 पेपाडी यायला लागतात. अख्या जत्रेत फेपाड्याचाच आवाज. अरे काय सांगू तुला, त्या बायको गेल्यापासून मी अगदी उघडा पडलो रे बाबा, उघडा पडलोय. तात्यानं तांगाड खाली करा, नाही तर सगळं उघडं व्हा. जरा पाय लागला म्हणून वर केला तर लगेच बोलायला लागला मला. हो त्याचं पण बरोबर आहे. काय बरोबर आहे? त्या लाईट बघा ना कशा तिरक्या मारल्यात त्या. आता उजेड कुठे जाईल? आणि काय तात्या हे काय घातलंय? एखादी चांगली पॅन्ट घालत जा ना. कार्यक्रमात घालतो आता तर रेड्या का आलंय ना, मी तुझं कशाला घालतो. पॅन्ट घालायची चांगली. आता कार्यक्रमात घाल तुला खालपर्यंत लेहंगा. पॅन्ट बोला. पॅन्ट नाही लेहंगा म्हणतात आमच्या गावाला. असं खालपर्यंत काय म्हणते लेहंगा म्हणजे? अरे हा येडाच आहे ह्याला. हे पांडे ह्याला काय म्हणतात? याला ढेंगा म्हणतात. काय म्हणतात याला? ढेंगा. ढेंगा ज्याच्यात घालायची ढेंगा त्याला म्हणायचं ढेंगा. ज्याच्यात घालायची ढेंगा त्याला म्हणायचं लेहंगा. व्हेरी जोकिंग. पांड्या काय रे म्हटलं मला हा झुटिंग म्हणतो. तुझ्या माईला मला झोटिंग म्हणतो. तू मला झोटिंग म्हणतो. मी काय तुझं खाल्लंय का मला झोटिंग म्हणायला? हा मी का झोटी? तो बापू झोटिंग, आई झोटिंग केली, तो बहीण झोटिंग. काय बोलतोय? अजून कोण आहे ना भाव झोटिंग तुझा. तुझ्या मला झोटिंग म्हणतो तू. काय बोलतोय तुम्ही? नीट ऐकत जा ना. ऐकत आहे म्हणजे काय? पाहुणा येऊन मला इला गावातल्या माणसा झोटी म्हणतो. हे मूर्खा काय सांगितलं तू ना? झोटिंग कानाखाली आवाज करू काय? अरे मूर्खा मी जोकिंग बोललो. जोकिंग सर बरी कुठला? गमत केली गमत केली गमत केली. मी पाहुणा पाहुणा गमत गमत केली मी. काय गंमत केली? काय नाही काय नाही काय नाही काय काय नाही काय नाही काय नाही काय नाही गमत गमत नाही. आज आपटे का कशाला जातोस त्या? तुम्हाला बोललो ना पोरगी बघायला जातो. कोणची पोरगी दाखवतोय आपट्यात? त्या आपटेच्या कडेला तो भाऊ बेंद्रे कोण, त्यांची मुलगी आहे वाटतं. तात्यानो तुझ्याच बहिणीला बघायला जातोय. आता काय मला बापू सोडत नाही. वाटव लावतो. नमस्कार. आज माझ्याकडे पुण्यातून पाहुणे येणार आहेत मुलगी पाहायला. सकाळपासून फोन करतोय पण अजून त्यांचा काही पत्ता नाही. गेले तर थोडा वेळ वाट बघतो मी त्यांची. नमस्कार. हा नमस्कार. ओळखलत काय? काल मला फोन केला होता तो पुण्यात. हा म्हणजे काल फोन केला तर तुम्ही पाहुणे काय म्हणताय काय? मग काय प्रवास कसा आला तुमचा? काय सांगू तुम्हाला, तुमच्या त्या खालच्या फाट्यावर उतरलो. आमच्या तिथनं आपला चालत येत होतो. तो तुमच्या गावातला रेडिओवाला कोण? तो कोण हो? 7 पोरावाला. तात्या. तात्या काय माणूस आहे का? मी पाहुणा म्हटल्यावर पाहुण्याचा मान सन्मान काय ठेवायला का पाहिजे की नाही? तो कोण? तात्या आमच्या पाहुणा म्हटल्यावर कसं बोलायला पाहिजे? तुम्हाला सांगतो तात्यासारखा खाणेरडा माणूस तुमच्या गावात कधी भेटणार नाही तुम्हाला. आमच्या तात्यासारखा. आता मी पाहुणा म्हणून गप्प बसलो ना, सांगितलं असतं तर तात्याला. एवढा तात्या तात्या असंच आहे काय? सरबरीत तात्या म्हणजे आमच्या गावाचा
प्रतिष्ठित माणूस. तुमच्या तुम्हाला आपले बोला ना. आता जाऊ द्या. काय झालंय ना आता जाऊ दे. जाऊ दे जाऊ दे. जाऊ दे म्हटलं. गमत केली गमत. माझ्याकडे पाहुणे आहेत पुढे. पाहुणा आहेत हा. पण हे आपले मेले खाट माग कुठे ठेवली. पुढे घे जरा. पाहुणा काय पाहुणे आहे ते सांगितले मला. पुढे घेतो. नको पडशील मरशील नाही पुढे. हा बरं पाहुण्याची काय उडीबस केलीस का आता चालेल. मग काय मी करतो लगेच. कसं वाटलं. हा बघा. हा जरा उठा. बॅग काढू दे जरा. उठा जरा. हा उठा. हा आता बसा जरा बसा. काय करता. बसला. हा कसं वाटलं. हा जरा उठा. उठला. काय चाललंय तुमचं. भारी आता बस. झाली उडबस कराय कशाला मरायची आहे ठेवायला यासाठी अशी झाली उडबस. आता बोला. हे पुण्यातून आलेत आपल्याकडं. हा मग काय करू. पोरगी दाखवायचंय. पोरगी हा कोणची पोरगी दाखवतोय. भाऊ बेंद्रेची. त्या वहिनी आल्या तर माझ्याकडे काल. भाऊला बोला. हो तात्या जरा. मरतोय खिशातला फोन ताट पेंट घाली फोन पण काढता. तुम्ही इकडे येणार तर मला सांगता मी तुमच्यावर आलो असतो. मग काय माझ्यावर रेडा बांधायला आला असतं तिकडे. बघा हे कोण म्हणजे. अरे हाच भाऊ बेंद्रे. हो नमस्कार. हप्ते. हा एक नंबर पोरगी आवडली मला. कुठली. एक नंबर आयटम. तर मी याला सांग म्हणतो. आयटम काय माझे आयटम माझी बायको आहे. सॉरी काय सॉरी. हो तात्या सांगा त्याला. अरे काय मासे घडत आहे. आता तिची पण काय चूक नाही. पण तुम्हाला सांगू एखाद्या माणसाला लयच भूक लागली ना तर त्याला चटणीवर शिली भाकरी पण गोड लागते. अरे मी याला तिची शिली भाकरी मराय ओढतोय. एवढं राहत आहे अगोदर लग्न करायचं. शिळी असली तरी माझी आहे. तुझीच आहे. तुमची न्याला ना कोणीतरी. माझा विषय कशाला इथं काढला. आता खेळताय पण तुझा विषय. कशाला माझा विषय काढतो इथं. माझा विषय काढायची गरज काय. वार्डर आहे तुम्ही. माझा विषय काढायची गरज नाही. हो तात्या तुमची बायको पळून गेली म्हणून ते बोलले. माझे पळून जाईल नाही तर सगळं मरून जाईल. ह्याला काय करायचं. माझा विषय काढला पाहिजे. माझा विषय करायचा नाही. तुमचा विषय घेत नाही. अजिबात तुमचा विषय. माझा विषय इथं काढायला सांगितलं ना. हो तात्या मी कशाला आलो बघा ना. तू झक मारा मला करायचं काय. माझा विषय कशाला काढायचं. हे बघा एवढं कशाला चिडायला पाहिजे. तुझ्या मायला 1 तास झाला नुसती तात्या हे बघा करते. दाखवीत तर काहीच नाही. बघू काय बघू मी. माझा विषय कशा काढला इथं. तात्या आता शांत व्हायला. मी शांत आहे. तो माझा विषय काढला कशाला. हो तात्या मला काय सांगतो गप्प बसा. ह्यांना गप्प बसायचा. वराट नाही फोन बघ. काय झालंय मरू द्या. फाटलं तर काय होतं. आता कोण बघतोय ह्या वया. म्हणून ही मांडी अशी दुमडली ना. गबसा माझा विषय काढायचा गबसा. हे पाहुणे आले पुण्यात तूच सांग आपलं. हो मीच मुलगा आहे. काय मी कुठं पोरगा बघायला गेलो. फोनवर कॉन्टॅक्ट. मला वाटलं पोरग्याचा बापूच का याचं वय काय. माझं वय सांग. माझं वय 42. रोज यावा. त्या 42 वय. हा आणि माझी पोरगी 20 वर्षाची. कसं जमणार. म्हणजे गायच्या गेल्यावर गाढवाचा लोंडा बांधल्यासारखा इथं. हे कसं काय जमल. थांबलो मी थांबलो.
तात्या हा जमणार नाही हा. हो थांबा मी जरा विचारतो यांची चौकशी करा. हा, मागे या. हिला पुढे येऊ द्या. काय हो तुमचं नाव कसं? माझं नाव नंदू फुकते. अरे फुकते काय त्या आईला पाठीमागे सांगितलं दोघांनी फुकलेलं असतं काय आहे यार, एकटं फुकतोस काय हो फुकटे माझं आडनाव आहे. आता काय ऐकताल तुम्ही आग लागली. फुकटे फुकटे. हो मी पुण्यात असतो राहायला. चांगल्या एका कंपनीत नोकरीला पण आहे. शिवाय माझी एक 4 व्हीलर गाडी पण आहे. आणि भोसरीला माझा फ्लॅट पण आहे. कुठे? भोसरीला. हा हो? हो, माझी माणूस आता मग सांग ना त्या भोसरीचीला. अरे काय होतच काय तात्या हा कुठला? हा भोसरीचा. तिची मामी कुठली? भोसरीची. मग त्या भोसरीचीला सांगा ह्या भोसरीच्या आईच्या गावात आईला आपल्या भारी डोकं लावलं सर. भारी मला झाली वेळ आहे काय? एकदा डायलॉग बोल. हा कुठला? भोसरीचा. तिची मामी कुठली? भोसरीची. मग त्या भोसरीचीला सांगा ह्या भोसरीच्या चौकशी करा. एक नंबर डायलॉग आपल्या. आता समजलं काय हा कुठला तो भोसरीचा. तुम्हीच बोला ना सर. बघ माझ्यावर डोलावर करायचं नाही आणि गाडीत भरीने पुण्यात नेऊन फाट्यावर सोडली. गावाचं नाव आहे. मग आई वडील काय करतात? आई वडील शेती. शेत हो वर्षाला 10-12 खंडी भात पिकवतात. काय म्हणता काय 10-12 खंडी. मग आणि आपल्यामुळे ह्याची लय मोठी असतील काय? शेत शेत पण तात्या पांचलाच्या आहेत का वरतीची आहे? काय शेत असले पुढचा विचारा. मग तुमचे आई वडील काय पुण्याला असतात तर आईच राहतात? हो ते गावात असतात पण एकदा पुण्याला आले की 6-7 महिने राहतात ते पुण्याला. बाई म्हणजे जवळजवळ ते पुण्यालाच राहतात. हो पण माझा फ्लॅट आहे ना 4थ्या मजल्यावर फ्लॅट आहे. काय म्हणताय? मग? 4थ्या मजल्यावर म्हणजे आम्हाला नवरा मुलगा पसंत आहे. हा पसंत आहे. हो हो हो. काय पसंत आहे याचं वय काय? वय म्हणजे काय तुम्ही म्हणताय? पुढे ये जरा, पुढे. गडगडची संपत्ती असलं आज कशाला नाही म्हणायचं? त्या मायला गडगंच्या संपत्ती घाल चुलीत. काय करायचं? काय घ्या चुलीत. अरे एवढी संपत्ती चुलीत घाला. चूल केवढी लागेल? काय माणूस आहे हा? ओय, तुम्ही काय तर दोघांनी ठरवा काय. हो, तुम्ही जरा गप्पा बसा. हो, काय एवढे गडगडची संपत्ती आपले आयुष्य. हा वाटर लावला ते. हा बोला. काय सुखी समृद्धीचं करायचं याचं वय बघ ना. तुम्ही गप्पा बसा. तर तुम्हाला दाखवते चला घरी दाखवते. काय माणसाचे घरे दाखवते बघून येणार कंटाळा. तात्या जमणार नाही. हा बरं हा पोरगा पसंत आहे का एकदा सांगा. इथे 100 वेळा झेंट करा रिकामी नाही आहे मी. त्यांचं काय ऐकू नका. मुलगा पसंत आहे. हा पोरगा पसंत आहे. हा बघतो कुठे वाचरायला सांगा. पोरगा पसंत आहे म्हणजे बघतो. बंडे शाळेत चिपकून पडलाय. काय म्हणतोस? काय कधी बोलला? हॉस्पिटलला नेलेला मास्तर तुम्हाला बोलवत आहे. होय काय? हॉस्पिटल मास्तर बोलवत नाहीत. अरे वा, हा येतो. म्हणजे तात्या मगाशी तुमच्या बरोबर असतो ह्यांचाच ना बरं का? हा यांचाच पोरगा. यांनी थंडीत लावलेला शोध आहे तो. बरं ते असू दे. काय ठरलंय माहितीये ना? 25,000 रुपये ठरले. 25,000. पण आपटे मुलगी जरा बघायला भेटलीच तर बरं असतं ना. पोरगी बघायची गरज काय? सांगा. पोरगी बघायची गरजच नाही. पण ती पोरगी बघायला नको काय? पोरगी बघायला हवी कशाला? जर 80 वर जरी एवढा फिराय तर पोरगी बघायची गरज काय? याडा पोरगी काय बघशील? म्हणजे अरे ह्या आजूबाजूच्या गावात विचार ना कोणाला पण. म्हणजे 12 गुण काय पोरगीचे? पण ती बघायला भेटलीच तर बरं असतं. तिच्या माईला आता पोरगी बघायला हवी कशाला? आता ती हॉस्पिटल मधून आल्यावर बघू पोरगी. 2 दिवसात दाखवतो. मला पैशाचं काय तर बोल पट. पैशाचं तेवढं द्या. तुम्ही हे 25,000 बोलले होते पण एवढे पैसे आता माझ्याकडे नाही. हा मग किती आहे? तुम्हाला 10,000 पाहिजे ते देतो आता. असू 10,000 द्या आणि बाकीचं 15 द्या ना लगेच. हा देतो. हा हे आपले पैसे घे. घ्या मग पैसे घे का भरते. आपल्या ह्यांच्याकडे जाऊ. अहो द्या. घेऊ काय म्हणता? हे घ्या तात्या. तात्या हे किती? किती? 10. आणि हे किती? 1000. किती झाले? 10,000. मायला तर काहीतरी चुकले वाटतंय. मग काय तात्या? काय? बघा हे किती? 10. आणि हे किती? 1000. मग किती झाले? 10,000 मग? झाले. हे आपले हे मेरे तुझे पैसे घे. हे बघ घे. हा किती? 10 बरोबर आहेत ना? बरोबर. आणि हा किती? 1000. हा मग किती झाले? 10,000 झालं ना बरोबर. मग येऊ काय? इकडे ये. काय तुम्ही का म्हणजे 3च नोटा?
तर आम्ही याला आपल्या सरपंच कसा काय काय मला सांगा किती 10. किती 10 हा किती 1000 मग किती झालं 10,000 मग मी याला सरपंच हॅलो हॅलो विराज श्रावणी विजय माळी विराज श्रावणी विजय माळी यांच्याकडून 100 रुपये तसेच विजयश्री विजय माळी 100 रुपये गणपत राणे बैरवली 100 रुपये तसेच वैदेही दिनेश शिगवण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे. तरी वखर तुमच्या कलानिमित्त आम्ही सतश्य ऋणी आहोत. धन्यवाद. काय करतोय का घरात अरे तात्या बरं दिसून आलास तुझ्या नातवाला बघायला हॉस्पिटलला काय म्हणतोस अरे अजून आणले ना त्याला आणतील कुठं बसायचे बसा हॉस्पिटलचं बिल झाले 3 लाख रुपये किती? 3 लाख रुपये बाबा बाबा काय 1 लाख रुपये इकडं जमा भरला ना भाऊ 2 लाख रुपये कोण बापूस भरील अरे पण इथं आलाय कुठं मला म्हटला घरात येतो मग काय करतो तिकडे काय माहिती हॉस्पिटलला अडकायला राहिला तू गावाची तब्येत बरी आहे ना वारका झालं ऑपरेशन आज सोडणार आहे त्याला मग काय टेन्शन नाही टेन्शन काय पैसे कोण देणार हा बघा बस बस अहो, काय सांगू ऑपरेशन झालं 3 लाख रुपये खर्च आला अरे लय खर्च झाला लाखभर रुपये भरले कुठून तरी हा 2 लाखाची गरज आहे मग काय तुमच्याकडे आहे अहो, कोण देतोय अरे सासू विषयाला सांगायचं अहो सासूला फोन केला सासऱ्याला फोन केला सगळ्यांनी हात वर गेली माझ्या हात वर केली तेव्हाच झालायला होते माझ्या कशा काळजी करतोस याचा काहीतरी देव मार्ग काढील देव काय मार्ग काढील आता पैसे हवे पोरग्याला उद्या सोडणार आहे अरे पण तुझा देवावर विश्वास आहे ना अहो देवावर विश्वास आहे. कशाला बिघडतोस आता त्याने काय म्हातारीने काय केली नाही तसं नाही होता ते आता पैसे हवे देवावर विश्वास आहे. आता काय पैसे आणणार आहे देव अरे देव कुठला पैसे दे मग अरे या पोराचा देवावर विश्वास राहिला नाही तो अजिबात नाही तुमच्याकडे असले द्या पण माझ्याकडे कुठलं पैसे बसलं ह्या रेड्यावर मी आपला दिवस काढतो माझ्यावर कुठलं पैसे आता मागच्या लॉकडाऊन मध्ये मुंबईत आलो गावाला नुसता टॉवेलवर 12 रुपये खिशात टाकून मग टॉवेलवर आलं मग 12 रुपये कुठल्या खिशात माझ्याकडे कुठलं पैसे मी तुम्हाला देतो ना परत अरे असतं ना मी दिलं नसतं काय तुला आता आज पैसाच नाही येत तर काय करू काय मी बुवानी 3 लाख रुपये दिली नाही 3 लाख रुपये अरे म्हणतोस ना तो देव पैसे देत नाही अरे देवाच्या नावावर 1 रुपये ठेव जमवून ठेव पाकिटा कीर्तनाची माहिती मी कोणत्याला मागत नाही मागायची लोकं गरज नाही. देतील तेवढंच घ्यायचा त्यातच देव भेटतो होय भेटला देऊ ना भेटला बाबा मला माफ करा अरे माफी कसली मागतोस हा अरे पोरान जर लात मारला ना तर बाप कडे टाकत जास्त असते त्याला बाप म्हणतात भारी माफी मागू नको भारी आधी माझ्या भावाला घेऊन लवकर अरे कधी बघितलं झालं त्याला मी ह्याच्या बरोबर जा मी कशाला जाऊ अरे त्याच्या बायकोचं खरं नाही बा तू जाता लवकर जा आणि लवकर घेऊन ये रे बा हे कोण पोरीचा आजोबा हो नमस्कार आजोबा नमस्कार अरे हा खालच्या गावचं पाहुणं भोसरीचा अरे तात्या हा भोसरीचा कशा आलाय हा भोसरीचा तुमच्या बायला बघायला आलाय गायला बघा नाही पोरग्याला लागली नाही हो हाच पोरगा आहे भोसरीचा काय म्हणतोस काय तर काय हा पोरगा नाहीतर कोण भाऊ इकडे ये रे तुझं वय किती रे
42. अजून लाज वाटत नाही का तुला सांगायला? लाज वाटत नाही हा? अरे 42 सांगतोय तो. अरे माझ्या नातीचं 20 वर्ष जमणार तुला त्या? कसं जमणार? अजिबात पण जमणार. तुमच्या सुनेनं मला पसंत केलंय. हा तिच्याबरोबरच करू लग्न तिच्या मायला. तुला घेऊन जातो. ओय बसा बसा बसा. बस बस. हा अहो पण ते घरात नाहीत का? घरा पोरग्याला आणाय गेले आता आता येतील हॉस्पिटलला गेले. वा तिने पसंत केला नाही तुला. ती येईपर्यंत थांब बुवा. हा, थांब. नाही तर उगाच काही खरं नाही बुवा. आला पोरग्याला घेऊन बरो देवाला पोरग्याला जॅम गुंडाला लावाय आधी श्याम. हा अजून टोपी खाली पोरगा गुंडारला असता. बा बरं वाटतंय ना? हा, वाटतंय. मग तुला मी संध्याकाळी खिमट टाकू का? हा काय टाकते खिमट. किंमत हा किंमत हा. चल, आता हल्ली सगळं पातळ पातळच हा खायचं. पातळ काय असू वा हा अशा हा. अरे बघ किती बारीक झाला माझा. बारीक म्हणजे काय? हा, बरं वाटतं ना मला? बरं वाटतं. अरे बारीक बारीक साबण जाम घे बुवा, जाम घे जरा. हो, माग व्हायचं. हा, मागं. माग मी सांगते ना, माग व्हायचं. मागं. आता तुम्हाला बाबा दिसतोय. आता 15 दिवस हॉस्पिटलला ऍडमिट होते तेव्हा कधी बाबा तुम्हाला दिसला नाही. आता बाबा कसं आहे हे आता ते बोलताय तुम्ही इथे. हा मोठे सांगते मी ते. बोन मागवा तुम्ही मागवा. हा हा काय नुसती फरपाई. हो, तुम्ही नाही का बसा? मी आपला गप बसतो. हा हो नमस्कार. हो नमस्कार. कशी आहे तब्येत आता? हो काय सांगू तुम्हाला, हा. माझा पोरगा नवीन जन्माचा सांगते तुम्हाला. हा हा रड. हो, कसं काय नेहमीप्रमाणे शाळेत गेला आणि कसं काय सुट्टी अरे बारे, आता ऐका हा 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 ए, अरे, हा. या मायला रड आता रडायची ऍक्टिंग इतकी भारी करते ना हिला अवॉर्डच द्यायला हवे. या मायला तिच्या वारा मुटका मारा. पाहुणे आले त्यांचं काय तर करा. तात्या हा अरे भावड्या इकडे ये. हा. दिसणार नव्हतं तात्या. हा, इसर तर मला माहिती आहे रेसरला घात मारायला येत नाही. भावड्या अरे पाहुणे कसे आले? पाहुणे आपल्या बायला बघायला. बायला बघायला होय. अरे बा तिथं काही डोकं फिरलंय काय? हा अरे हे तर वय किती? 42. अरे 42 म्हणतोय. अरे माझ्या नातीचं 20 वर्ष जमणार कसं? या म्हाताऱ्या लग्न करे. तुला सांगतोय ह्या म्हाताऱ्या बरोबर लग्न माझ्या नाती लावलंस ना तर त्याच्यावर एवढी दगड घे हा. ती बाण माझ्या गळ्यात ढकल विरीत लग्न करतोय. अजिबात चालून देणार नाही मी सांगतोय. हो. काय हो आवाज खाली करायचा. वाटलं होते पुरीचा काय वाटवायला व्हायचं? जमलेला सांगतोय. मी म्हणते आमच्या मॅडम तुम्ही पडतात कशाला? हजार घेतले पुढे पुढे बोलायचं आणि काय मोठे तोऱ्यात सांगतात. एवढी मोठी दगड आणि विहिरी ढकला. मी म्हणते ढकला. मी अजिबात बघायला येणार नाही. सांगू तुम्हाला मोठे सांगतात तोरा पेऱ्यात. कधी आलात का विचारायला? आलात का सांगा विचारा. 15 हॉस्पिटलला कधी विचारलं काय? एका शब्दाने विचारलं? ए चित्रा हो नाही तुझ्या आईचा गो. एक शब्द पुढे बोलू नकोस. तात्या प्रत्येक वेळी माझ्या बापाला घालून पाडून बोलत असते. हा. आणि सांगते माझ्या आईशी बाबा पैसे देणार. आले होते का हॉस्पिटलला बघायला? आणि बाबाच्या बाबांनी गाडी दिली ती. अरे तुझ्या आईची काय बोलतोस काय? ते ऐकून घ्या. गाडी दिली त्याचं पण हप्ता मी फेडलं. अरे नशीब माझं स्टेरिंग फिरवलं सोडून ऍक्सिडेंट झाला असतं. अरे बाबा शब्द झाला जपून उच्चारा. बोलतोय परत ऐकून घ्यायला म्हणजे काय? माझ्या आई वडिलांनी दिलं रे. काय तिला बघायला आली का पुण्यात? सांगते मोठ्या तोऱ्यात ती. गप्पा बस. एक शब्द पुढे बोलायचं नाही. तात्या समजावा तिला. मी काय समजू आता तिला मेलो रांडे जाणू. बघितलं एक बारकीची शिवी दिली तर भटकन सगळं माझ्या अंगावर आलंय. हा अरे एवढ्या दिवसात इतक्या वर्षात तुझी बायको तुझ्या बापाला शिवाय दिली त्याचा तुला राग आला नाही. आणि मी जरा शिवाय बारकी शिवी दिली भटकन वर माझ्या अंगावर आलास. अरे भावड्या ज्याच्या बोटाला धरून तू चालायला शिकलास. हा ज्याचा हात धरून तू समाजात फिरायला शिकलास त्या बापाला तो विसरलास. ही तुझी बायको. अय सखो ती मागाशी कशी ऍक्शन दाखवते बदकाची दाखव जरा इथे. हा बदकाची ऍक्शन दाखव जरा इथे. आता वरटतोय बायको आता. हा अरे खरं म्हणजे ही मागाशी बदकाची ऍक्शन मारित होतीस ना तेव्हा तिच्या कंबाड्यात लात घालायला होती. हा पण तू घालणार नाही कारण तुझं वांदव आहे नाही. हा
आणि आता बायको बापसान पैसे दिल्यावर तू बायको वरटतोस कमाय का मरू दे नाडा आता बघतोय कोण वय झालं माझं 60 आता नाडीची गरज काय हा तुम्हाला सांगतो आतापर्यंत बापाची कधीच कोणाला कळली नाही 5 रुपये खाऊला देणारी आई 5 रुपये अगदी सगळ्यांना आठवते पण ते 5 रुपये घरात आणण्यासाठी उन्हात आणत घाम गाणारा बाप मात्र कोणाला आठवत नाही हे आमच्या बापाचं दुःख आहे कृष्णाला देवकी नंदन म्हणतात देवकी नंदन कृष्णाला म्हणतात काय कृष्णाला देवकी नंदन म्हणतात पण रात्री 12 वाजता पावसाच्या टोंबातून यमुना पार करून यशोदेच्या कुशीत कृष्णाला ठेवणारा वासुदेव हा कृष्णाचा बाप होता हे मात्र कोणाला माहिती नाही हे आमच्या बापाची शोकांतिक आहे अरे अर्ध्या तासाच्या सुखासाठी भावड्या आयुष्यभर तुला सुखात ठेवणारा बाप विसरलास तू तुम्ही देवाला कितीही नमस्कार करा पण तो देव तुम्हाला पावलच याची कधीच गॅरंटी नाही पण मी सांगतो तुम्हाला आज फक्त तुम्ही एकदाच तुमच्या आयुष्यात एकदाच फक्त तुम्ही तुमच्या बापाला नमस्कार करा देव तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही हे पुंडलिकानं अख्ख्या जगाला दाखवून दिलं तरी आमचा बाप आम्हाला कळला नाही आता बस कर किती बोलशील अरे कशी जायची माझी सोन आहे ती तुम्हाला चालतंय असं मी कशाला म्हणणार ना फोडू जातो आपलं मी अरे जेव्हा ते घरात आली ना तेव्हा बघ त्याला काही सून म्हणून मानली नाही बघ माझी पोरगीच होती होय ना असं मी आपला जातो हो तात्या माझा विषय घ्या ना काय माझा विषय घ्या तुझा विषय ये इकडे मागे घेते ये. माझा विषय घ्या बाबा बाबा मला माफ करा प्रत्येक वेळी तुमचा मी घालून पाडून अपमान केला हवेला मी ते शब्द वापरले पण तुम्ही एका शब्दाने सुद्धा माझी तक्रार केली नाही बाबा मला माफ करा भावड्या अरे बाबा शब्द आहे नाही आज जीव हातून होता आज धन्य झालो आज घरात काहीतरी गोड ठेवलं व्हायला पाहिजे आज घरात गोड व्हायला पाहिजे हो बाबा तुमच्या आवडीच्या पुरणपोळ्या बनवते भावड्या शिरा पण व्हायला पाहिजे हो सर्वच बनवते बाबा नक्की काय होतं डॉक्टरकडे जाऊया का बाबा अंतकाळी ती जवळी ही रक्ताची नदी उपयोग काही नाही झाली बापाची मनी फोटोवरच्या हसत मुखाने सांगतो सदा सुखी लेकरा माझ्या बापत नसतो